नमस्कार मंडळी, मी सौ शुभदा सूर्यकांत चांदगुडे शर्वाई नॅचरोपॅथी सेंटर मध्ये आपलं स्वागत करते आहे। तर सध्या वर्षा ऋतू सुरू झालेला आहे आणि आपण कुठली कुठली काळजी घेतली पाहिजे, काय काय आहार घेतला पाहिजे हे मी आपणास सांगणार आहे। या ऋतूमध्ये अग्निमांद्य आणि वात प्रकोपाचे त्रास आपल्याला लक्षात येतात। तर काय होतं मंडळी की भूक कमी लागते, नंतर इम्युनिटी कमी होते आणि संसर्गजन्य आजारांचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं असतं। त्यामुळे या ऋतूमध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे ते मी आज आपणास सांगणार आहे। सगळ्यात पहिले म्हणजे की आपण काय खाल्लं पाहिजे आणि काय प्यायलं पाहिजे। या ऋतूमध्ये शक्यतो तुम्ही गरम किंवा कोमट पाणी म्हणजे बॉडी टेम्परेचर जे असतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त एवढं टेम्परेचरचं पाणी आपण प्यायलं पाहिजे। कारण पावसाळ्यात काय होतं, जो वात वाढतो त्याच्यावर हे अतिशय उत्तम आहे की तुमचा वात कमी होऊ शकतो। मग आता गरम पाणी नुसतं प्यायचं का, तर नुसतं प्यायलं तरी चालेल किंवा तुम्ही याच्यामध्ये थोडासा ओवा किंवा मिरे लवंगा थोडं थोडं असं टाकून हे पाणी तुम्ही दिवसभर थोडं थोडं पिऊ शकता। आणि जेवायचं काय या सीझन मध्ये, तर मंडळी भजे नाही बर का, तर भजे तुम्ही क्वचित कधीतरी खाऊ शकतात, पण एवढं तेलकट ते ह्या सीझन मध्ये चांगलं नाही, जरी मोह खूप होतो। मग आता गरम गरम काय खायचं, तर तुम्ही गरम गरम मिलेट्सच्या भाकरी खाऊ शकतात। मिलेट म्हणजे काय हो, आपलं न्यूट्रल मिलेट म्हणते मी, म्हणजे बाजरी ज्वारी नागली। गरम गरम भाजी आणि ताजं ताजं जेवण त्या भाकरीवर तुम्ही मस्त बिलोनी तूप टाकून खाऊ शकतात आणि अगदी घरचीच भाजी पोळी तुम्ही आहार हा ठेवला पाहिजे। पालेभाज्या शक्यतो या सीझन मध्ये टाळाव्यात, फळभाज्या तुम्ही खाऊ शकतात। पालेभाज्या खायच्याच असतील तर एकदम कच्च्या न खाता किंवा सॅलड स्वरूपात न खाता तुम्ही या परतून चांगल्या तेलात किंवा तुपात परतून या भाज्या तुम्ही खाऊ शकतात। नंतर वर्षा ऋतूमध्ये कुठल्याही डाळीचं कढण तुम्ही घेऊ शकतात। कढण म्हणजे काय, भिजवून अगदी छान ते उकडून किंवा ते शिजवून, म्हणजे मुगाचं कढण आपण आजारी पडल्यावर कसं घेतो, तर वर्षा ऋतूमध्ये हे अतिशय उत्तम। आता तुम्ही कढण कशा कशाचं घेऊ शकतात, मुगाचं उत्तम, मसुराचं घेऊ शकतात, उडदाचं घेऊ शकतात, अगदी गरम गरम बाजरीची म्हणजे न्यूट्रल मिलेट्सची भाकरी बाजरीची घ्या, ज्वारीची घ्या, नागलीची घ्या, मस्त त्याच्याबरोबर या आमटी जर तुम्ही खाल्ल्या ना तर वर्षा ऋतू ते अतिशय उत्तम असं आपलं जेवण असतं, आहार असतो। शक्यतो मंडळी वर्षा ऋतूमध्ये बाहेरचं खाणं टाळा, स्नॅक्स टाळा किंवा जे पिझ्झा बर्गर तुम्ही खाताय ना फास्ट फूड, ते शक्यतो तुम्ही टाळा। त्यांनी ह्या सीझन मध्ये जास्त तुम्हाला त्रास होऊ शकतो, वात प्रकोप होऊ शकतो, अग्निमांद्य होऊ शकतं, नीट पचत नाही। त्यामुळे काळजी घ्या की घरातलं स्वच्छ गरम सात्विक आहार तुम्ही या सीझन मध्ये घेऊ शकतात। आता या ऋतूमध्ये जरी वात वाढत असला तरी क्लेथ पण वाढतो। क्लेथ म्हणजे चिकटपणातला, मग चिकटपणा वाढू नये म्हणजे आपण काय खायचं नाही, तर साधारण दुधाचे पदार्थ, बासुंदी, पनीर हे तुम्ही खाऊ नका। कमी आंबट असं छाछ किंवा ताक तुम्ही घेऊ शकता दिवसभरात 4 वाजेच्या आत। त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं जिरे, काळं मीठ असं थोडासा मसाला टाकून ते ताक जर तुम्ही घेतलं, पुदिन्याचे थोडेसे पानं, तर ते आपल्या तब्येतीला बाधत पण नाही। आणि आता ह्या सीझन मध्ये तुम्ही चटण्या, पुदिन्याची चटणी, तिळाची चटणी किंवा लसणाची चटणी तर अतिशय उत्तम असते वात कमी करायला। त्याच्यात वरतून थोडंसं कच्चं तेल तुम्ही टाकू शकतात। त्यामुळे ह्या चटण्या तुम्ही अगदी ह्या वर्षा ऋतूत खाणं अतिशय उत्तम असतं। तोंडी लावायला तुम्ही थोड्या थोड्याशा घेऊ शकतात। मंडळी सकाळचं जेवण हे 10च्या आत करा, संध्याकाळचं जेवण जमत असेल तर 6च्या आत करा, नाही तर उशिरात उशिरा 7च्या आत करा आणि दुसऱ्या दिवशी खूप भूक लागेपर्यंत जेवू नका। म्हणजेच याला नॅचरल फास्टिंग ही आपण म्हणू शकतो। जेवायच्या आधी कधी पण थोडासा आल्याचा तुकडा तुम्ही खाऊ शकतात, त्याच्यावर थोडंसं हिंग घेऊ शकतात, त्यामुळे पचन अगदी तुमचं व्यवस्थित होते। आता तुम्ही जशा न्यूट्रल मिलेट्सच्या भाकरी बनवून खाता आहात, तसंच तुम्ही पॉझिटिव्ह मिलेट्स जे आपले आहेत, लिटिल मिलेट, कोडो मिलेट, बार्नयार्ड मिलेट, ब्राउन टॉप मिलेट, फॉक्सटेल मिलेट, तर तुम्ही आलटून पालटून वर्षा ऋतूमध्ये खाऊ शकता। त्याची मस्त गरम गरम भाकरी बनवू शकता। भाकरी कशी बनवायची, रात्री मिलेट्स भिजवायचे, सकाळी मिक्सर मधनं काढायचे, त्याची खिशी घ्यायची आणि सुंदरपैकी पोळ्या आणि भाकरी होतात।
याच्यात तुम्ही मस्तपैकी खिशी घेताना थोडंसं बिलोनी तुपही टाकू शकतात. आता वर्षा ऋतूमध्ये तुम्ही सुंठ, गूळ, आपला नैसर्गिक गूळ आणि तूप याच्या अशा छोट्या छोट्या गोळ्याही बनवू शकतात. मधून अधून दिवसभरात 2-3 त्या गोळेही तुम्ही कोमट पाण्याबरोबर घेऊ शकतात. म्हणजे तुमचा वाताचा कफाचा त्रासही कमी होतो. नंतर या वर्षा ऋतूमध्ये जर तुम्हाला सर्दी कफचा थोडासा त्रास झाला तर लगेच दवाखान्यात पळू नका मंडळी. गुळवेल जे आपण कुंडीत लावलेलं होतं, मागेच लावलं नसेल तर जरूर लावा. वर्षा ऋतूत ते अगदी पटापट वाढतं. आणि याचे अगदी 3-4 पानं, त्याच्यात 1-2 तुळशीचे पानं आणि 1-2 लवंगा, मिरे याचे उकळलेलं पाणी किंवा काढा म्हणू आपण, हा काढा दिवसभरात तुम्ही थोडा थोडा घेतला तर सर्दी खोकला तुम्हाला शिवणारही नाही. त्यामुळे वर्षा ऋतूमध्ये ह्या अगदी छोट्या छोट्या काळजी जर तुम्ही घेतल्या, ह्या टिप्स जर तुम्ही पाळल्या, तर तुम्ही हा वर्षा ऋतू, हा मान्सून सीझन एकदम छान आनंद याचा घेऊ शकतात. फ्रीज मधलं काही थंड खाऊ नका, आईस्क्रीम खाऊ नका, खूप थंड पाणी पिऊ नका. यांनी शरीरातला वात वाढतो. आणि वात वाढणं म्हणजे काय मंडळी, तर तुमच्या शरीरात काही ना काही दुखायला लागेल. मग लोक काय म्हणतात, नाही आम्हाला संधिवाताचा त्रासच होता, किंवा हा वर्षा ऋतूत पावसाळ्यात उफाळून येतो, तर तो काय येतो, तुम्ही या छोट्या छोट्या जर काळजी घेतल्या तर तुमचा वात वाढणार नाही. शरीरात जे दुखतं ते कायम लक्षात ठेवा, वातानेच दुखतं. काहींना संधिवात, काहींचे जॉईंट्स दुखतात, काहींचे हाडं दुखतात. तर हे जे दुखणं नावाचं जे गोष्ट असते ना वर्षा ऋतूमध्ये, ही शक्यतो वातानीच असते. त्यामुळे आपण काय प्रयत्न केले पाहिजे, ते आपल्या शरीरातला वात कसा कमी राहील, कसा मेंटेन राहील. आणि वात आणि कफ जर आपल्याला एकत्र कमी करायचा असेल तर मंडळी, अजून एक गोष्ट म्हणजे लोणी ही खूप फायद्याचं आहे. तर तुम्ही लोणी खाऊ शकता. तर मंडळी, कशा वाटले या वर्षा ऋतूच्या टिप्स? आवडल्या असतील किंवा तुम्हाला अजून काही मला सल्ला द्यायचा असेल की ताई तुम्ही या टिप्स पण याच्यात ऍड करा, तर जरूर कमेंट मध्ये टाका. ते मंडळी, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.